बघा कसे बघा. हाय, हाव आर यू. पहिली मोटर पण करू. बोर आहे बघा, हे शार याच्यात पहा, बघितलं. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये प्रत्येकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज माझी मामाची आई सकाळी लवकर उठून, म्हणजे आता वाजले 10 आहे, पण मग लुगड्याची मच्छरदाणी ती शिवती आहे. आता तिला दोरा लागतोय, मग दोरा आणून देऊ. आता नेमकं ना, मी सहज तिला सांगितलं का असं होतं या ही मच्छरदाणी खूप मोठी आहे. मग ती लगेच लुगडं आणून लगेच शिलाई करून संध्याकाळी लगेच आपण रिझल्ट बघू, संध्याकाळी भेटते का नाही आपल्याला मच्छरदाणी बघू. आज परत वरल्या प्लॉटची शेवंती उपटायची आहे आणि नळ्या पण वर करायच्या आहे. आणि आज मामा येऊन जातील लोटर मारायला. आणि आज बघू काय काय हे राहील, कारण की आज आता 10 वाजले आहे बघा, बघू शकतो 10 वाजले. आणि आत्ताशी मी आंघोळ केली, कारण की मी सकाळी लवकर उठून माझं काम चालू केलं होतं. आणि मोबाईल घरातच ठेवला होता व्हिडिओ अपलोड करायला. मोबाईल कुठं व्हिडिओ कुठं अपलोड करतो माहिती का, हे बघा इकडं हे बोर्ड आहे, तिकडून आणले. आणि इकडं असं खिडकीत मोबाईल उभा करून ठेवतो असा, आणि हे असं ठेवतो, ह्याच्यावर मोबाईल ठेवतो, कारण की मोबाईल आहे ना हिट होतो खूप जास्त. हे आयफोनचे असंच राहतं. याला सुद्धा करंट येतो, हे आहे ना, याला सुद्धा करंट येतो. आता ही जर वायर मी इकडे लावली ना, याला घटका बऱ्याचे उठव असे. हां तेव्हा इकडे ना हे नाकामध्ये थोडंसं कसं हे राहतच ना, आपलं कातड बितड निघालं का तिकडे लगेच करंट बसतो वगैरे असं, इकडे जरी लागलं तरी. सो आता चाललेलो आहे मी गावामध्ये. इकडं तळ्यावर काय लागलं ते आपल्याला माहिती का, ही जी कप्पल आहे ना अडीचची लागते, अडीच हे लागते कप्पल याच्यातली त्याच्यावाली. आणि काय करायचं त्यांनाच माहिती. ते आमचे नाना श्रीनी सांगितलं, ते गेले घरी. ती पाईपलाईन मोटर टाकायची आता 2 डबे टाकलेले असे दिसते मला त्याच्यामध्ये तिथं. आता चाललोय मी. आणि जे आपलं त्या दिवशीचं ड्रिपचं मटेरियल उरलेलं होतं ना, ते पण घेऊन चाललंय. आता चाललोय गावात. आणि आपण पिस्टनसाठी एक नट आणला होता, हां ते कॉक क्लिअर बसतो ना तिकडं. आता हा पण घेऊन चाललोय. आता 100 मीटर रोड आहे, इकडून गाडी चालवली इकडे आहे का आता गावात इकडचं चालू, पण आपण इकडं जायचं लागलं की शूट काढायला. यांना पोलीस चौक अपराठी परत का. हां मोठा आणलाय एवढं. आलेलो आहे महादेवाच्या मंदिरात. आहे त्याच्यात पण ते काय जातील चोरी गेली तर. ओम श्री गणेशाय नमः. हवेला चाललो वगैरे आता. घरून गावात चाललोय, कारण की ती कप्पल ना दुसरी आली. म्हणजे नानाने बरोबर सांगितली ती 2.5ची, पण मग ती पाईपाचं माप छोटं पडलं. म्हणजे 2चा पाईप आहे, तर परत गावात चाललो 2चा आणायला. नानाने सांगितलं, म्हणजे आमचे ते कामाला ना, त्यांनी सांगितलं का इकडं पेरूला 3 ठिकाणी पाणी पडत नाही ड्रिपला. पाणी सोडलं तर आत्ता चालू होतं. मग आता आमच्या नानाने बघितलं ना, मग आता हे बा दबड घेतलं, पाणी टाकलं, बाटली भरून घेऊ राहिलो 20 लिटरची. गावात तिकडं हो किती झाडे बघायला, ते बोलले 2 का 3 झाडं आहे. गाणे शूटिंग चालू गावात. निघालं चिरला ते पुढे त्याला हे आहे ना गंजल आहे ते. जोपर्यंत तिथं पाईपलाईन जोडते तोपर्यंत मी चाललो आहे मोटर चालू करायला. कारण की काय ठिकाणी ड्रिप होतं ना, मस्त 5-6 झाडं आहे ना ला ड्रिप नव्हतं परत. मग आता चाललो मी विहिरीपाशी, मोटर चालू करतो. इकडे कॉक फिरायला लागेल पहिले, मग आता सगळे ड्रिप चेक करून घेऊ. आता आत्ताशी एक गल्ली लागली,
जसं मी इडून गेलो ना तसं ह्या गल्लीला 20 आणि तिकडे बाकीचे 15, म्हणजे 20-15 म्हणजे किती वाईट तुम्ही आता एवढ्यांना पाणी नाही पडेल. आता एकदम फुल दाब द्यायले. आता चालू पाणी थोडं ड्रिप साफ करूच तर पाणी पण पडतं. आता याचं कुठं पडतं काय माहिती. हां आहे पडतं याचं पण ते ना शवळ अटकेल त्याच्यामुळं सगळं हे आता इकडं हुंडी पा पूर्ण मोकळी हुंडी पा ही हुंडी इसके ऊपर डाली मैंने मिट्टी. दाबून दिलं म्हणजे कसं चांगलं बसलं. ऊपर से बघितलं ना आता किती वाजले काय माहिती. झालेलं आहे आता मस्त वेळ लागला 1 तास लागला आणि इथं वाजले 12-11ला चालू होतं. म्हणजे मला काय टायमिंग बघितलं नव्हतं मी. आता मोटर पण काय चालू आहे, बाद झालं पाणी पण, कारण की मस्त वेळ दाब फुल दिली ना एकदम आणि पाणी पण जास्त पडतं. आता परत चालू आहे मोटर पण काढायला. आमच्या व्हायचं एवढी जोराची भूक लागेल मोटर दादा आता डायरेक्ट जेवण करायला भेटू. आता आलेलो आहे खाल्ल्या आपल्या प्लॉटपाशी. वरतीली मोटर चालू करेल ना म्हणजे वरतीला प्लॉटसाठी, मग ती बंद करायला आलो. मग आता इकडं नानासोबत चालू तळ्यावर आणि ते गाडी घेऊन गेली ते दुसरे नाना. त्यामुळे इडून तिडं जायला तुम्हाला गाडी लागते काय. आता चाललो आहे नानासोबत तळ्यावर. ती तबील आहे तिकडं, ती आटलेली आहे. इकडं पाणी फक्त 4 इंचाचं पाणीवर राहिलं, म्हणजे एवढंच पाणी पडतं. नाही तर एवढं पडतं ना. आता चाललो आहे तिकडं. आता त्या मायात मोटर पण करायला पप्पा उदर झाले जोट लागले. मोटर पण ती आता ना त्या ओझरच्या रस्त्याला जायचं तिकडूनची मग बोरची चालू करायची आणि ही मोटर पण टाकायची. म्हणजे तिकडूनचं पाणी इकडे येतं ना ते फक्त 2 का 3 इंच उणीवर राहिलं. आता परत कमी झालं आता पाणी. आता चाललो आहे तिकडं. कसे बघा ते. हाय, हाव आर यू? आय एम फाईन. आलेलो आहे इकडं. बघू आता किती पाणी याच्यामध्ये. पहिली मोटर बंद करू. बोर आटेल इथे. त्या बोर पा किती एवढं राहिले मला एवढं दिसू ना. हां 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 आटेले. आता काय करणार बंद करून टाकू काय माझं. बोरची कोणची ही? हां ही हो गया पण 1 2 3 बोर बंद. आता हे बोर चालू करून पाहतो बरं. इसको लगाया इधर. कोण लागली हिच्यात पाणी असलं होते. हा ही चालू करून तिकडे पाणी बघू. पाणी किती जोरात आलं तर समजायचं हिच्यात पाणी भरपूर. किती मोटरी 1 2 3 3 मोटरी जागीच आपल्यावरच. आणि इकडे काकांनी शेड बांधलेले आहे. होईना दादा अरे लय गरम हो राहिली. इकडं आहे पाणी. इकडं मोक्कार पाणी आहे. इथं पाईप लागला आपल्याला. पाईप बघायला लागलं. इकडं पाईप नाही. अर्धा तास लागला इकडं मोटर काय ती पाईप नाही तिकडं बांगडी पाईप. मग याकडं तिकडून लांबून पाईप आणला त्याला बसना. मग आता चालू केलं ते लाईट नाही. आता लाईट आली तर आता चाललो वगैरे. आता काही नाही एवढंच. गाडी चालू आहे ना, गाडी कामाला लावायची. तर आता भेटू डायरेक्ट आपण घरी. इकडं पप्पानी मला बोलवलं आहे. पप्पा उद्या जायचे आंबेड गाडाखाली शिमिटी रोड. शिमिटी रोड आहे का? हां बरं तुम्हाला शिमिटी रोड दाखवतो. हा शिमिटी रोड. हां हा शिमिटी रोड. हां हां असा ये रे 1300 मीटर या 80 मीटर रोड राहते. आता पप्पा येते तोपर्यंत थांबा लागा. आ गया फादर आ गया. थांबलो 80 मीटर रोड बनवता गाव काका. कंट्रस्टन काय झालं तुमचं? इकडे तर मग
एक वर्ष सुद्धा चालणार नाही, 6 महिन्यात तर काय 1 महिन्यात दसरून जाईल ते. तो आता विहिरीपाशी आलतो. ही वायर दिसते ही ना, ही बघ ही बाई ही गेलेली आहे तिकडं तळ्यावर. तेव्हा ते नाना येऊ राहिली बाईकडं. ते कटाळे होते म्हणजे मोटर आहे ना पाणी धरायची, पण मग थोड्या वेळ त्यांना लगेच मोटर बंद पडून जात होती. ते बोलले 2 मिनिटे चालू करून जाय. मग ते म्हणजे कसं आहे तिकडं ना एकटं माणूस असला काय हे उमजत नाही त्यांना. काय माहिती काय तिकडं पाणी येतं का नाही, परत ये होतं. मग ते बोलले 2 मिनिटे. त्यांची माणसं नव्हती, मग मला बोलवलं. त्यांच्या विहिरीमध्ये काहीच पाणी नाही राहिलं त्यांच्याकडे, काहीच शिल्लक नाही. तळं पण आटलं फक्त आपलं तळं आणि विहीर फुल भरले आणि तिकडूनच पाणी येतं. जोड आहे हा का, बरं लक्ष दिलं नाही तर जळून गेला. हा जुगार लागले काय इकडं फ्लॅट लावला असेल ना पावर वगैरे. तसं इकडं पडतंय पाणी. आमच्याकडे जरी नसले ना, कामाला, पण मग नानाची सवय ना, आम्ही लहानपणापासून ओळखतो. म्हणजे मी जसं लहान होतो ना तशी इकडेच ती लहानपणापासून माझ्यासोबत म्हणजे खेळायचे ते लहानपणापासून. त्यांनी आता मला प्रत्येक काम दिलं का हे आपलं डोरचं प्लॉट आहे ना, त्याच्यामध्ये एका झाडाला परत ड्रीप पडत नाही. ते मी स्वतःहून बघितलं. म्हटलं बरं ना लगेच चालू. कुठं माहिती का, बघा दाखवतो. हा मंचिंग पेपर उडतो बघा, हा बघा हाईडला. हां तिकडे ना बांधेल त्यांनी मंचिंगचं. हां बरोबर. हां तुम्हाला तिकडे नेऊन दाखवतो बघा. त्यांनी बरोबर सांगितलं का पाणी पडत नाही तिकडं. अली गल्ली पप्पन चेक केली काय असं बरोबर आहे बा. कोल्ड आहे बा, किती चेक करतो तेव्हा सगळं कोल्ड आहे. आणि इकडे बघूया बा. हां इकडे लगेच बोलले समजा आयला म्हणजे पाहिजे ना दुसऱ्यांचे जोडी लय भारी बरं का. मला ते नानाला आवडते लहानपणापासून हे करणं ते करणं. तेव्हा ड्रिप खोल राहील तुमचं देखत. पण आता मोटर बंदच करली मी. आता इकडं बघा हे क्षार, याच्यामध्ये क्षार बघा आता दिसतं काय तुम्हाला. हे बघा हे क्षार याच्यात सगळं आटके राहते. त्याला खोलू थांबा याच्यात पहा बघितलं. सांगा आता काय करायचं आता याच्यात. हां अख्खं चॉकअप होऊन जातं त्याला. आम्ही पण काय करू शकतो आता, एवढं क्षारच तेवढं त्यात काय करणार. तीन कॉक चालू केला याच्यात पाणी गिरी जास्त पाणी एक ही हात की ताकद आहे मेरे, एक हाताचा खेळ. किती वेळ करते पण. हां आता लगेच बंद होईल बघा. 1 2 3 झालं. पण कळलं ना थोडं फक्त पाणी दिवस तर. एवढे माणसं असे या खाली तळ्यावर माळून आणायच्या तिकडं. काय रे हा तिकडं इट्रीच नाही माझी सकाळचा इकडे परत घे मग सध्या. आता हे खाली बघितलं मोटर सुद्धा दिसत मोबाईलमध्ये. असं डोळ्याला दिसतच नाही. मोबाईल असा झाकला तर मोटर दिसायला लागली पुढे. आता भरायची आहे याच्यामध्ये माती. नाशिकच्या आत्यान त्यांना द्यायला. तर पावडं कुठं ठेवलं काय माहिती. छोटं घेऊ चला, छोटं आहे नाही तर. इकडं आहे आत्याची गाडी, तिकडे पाठीमागे 2 गाड्या. तुळस लावायची ना त्यासाठी माती लागते. आता इकडं माती आहे आपल्या बेडची माती भरपूर आहे ना. आता हा बेड काय उपयोगी येणारच नाही. मग ह्याची माती घेऊन टाकतो, खणून काढतो थोडीशी. 2 गोण्या लागते. हे दोन्ही आत्यानले, एक लहान आत्या आणि एक मोठ्या आत्या. मदरले आत्या ते शेतकरीचे. हे दोन्ही आत्या सिटीतले आहे. आता माती भरून देऊ राहील त्यांना. अरे मामा मामा ही एवढी भरली, ती फुल भरली. मोठी गोणी भरून आईनी, ह्या छोट्या डॉननी आणि मी. याच्यात ताकद त्याच्यात ताकद नाही. इतकी बडी किती हो का, कमीत कमी 50-55 किलो असं आहे ना. वडीत कशी आणली पहा. हे पहा हे बाय ट्रॅक्टरचं टायर आहे रे. ट्रॅक्टरचं नाही गाडीचं टायर आहे.
अच्छा ही नागली ना ही शेवया आहे का हो? हा आणि या खाल्ल्या खाल्ल्या शेवायचा भुगा सो गाईज गेलेले आहे आत्या आणि मामा सगळे तिन्ही आत्या होत्या तिन्ही मामा होते आता गेलेले आता गाडी पार्किंग लावतोय आपली आपली कारण की ते पापड आणायला गेलो तिकडं आपल्या ओझर रस्त्याला तिकडं जानोरीच्या खाली मग काय आलो रे आता 8 वाजले या बघू शकता तुम्ही किती वाजले आता 7 वाजून 37 मिनिटं मग आता गाडी शेडमध्ये लावून देऊ पप्पाच्या काय फायटिंग चालू आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय याच्या पुढं काहीच नव्हतं ब्लॉगिंगसाठी म्हणून ब्लॉग आत्ताच एंड केला त्याच्यामुळे आता गाडीतून खाली उतरलेलो आहे